नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नवीन महामार्गाचा मॅप प्रसिद्ध होण्याआधीच सोशल मीडियावरती व्हायरल झाला। महामार्ग ज्या भागातून जातोय त्या भागातील जमीन खरेदी करण्यासाठी पुणे मुंबईतील व्यावसायिक आणि शहरातील बड्या श्रीमंतांची लगबग सुरू झाली। शेतकऱ्यांना आपल्या शेतातून महामार्ग जातो याची कसलीच माहिती नाही। आपल्या शेतीला काही पट भाव मिळत असल्याने या भागामध्ये रोज अनेक जमिनीचे व्यवहार होत आहेत। व्हायरल होणाऱ्या या नकाशावरती आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत की केवळ 3 विभागाकडे असलेला हा मॅप व्हायरल झालाच कसा? सरकार याची चौकशी करणार का? शेतकऱ्यांचं नुकसान होऊन श्रीमंतांना अधिक श्रीमंत कोण करतंय? या भागामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आधीच जमिनीला सोन्याचा भाव आलाय। त्यात पुन्हा शेतकऱ्यांना माहीत नसताना जमिनी घेऊन महामार्गातून कोट्यवधी रुपये कमावण्यासाठी लोक आता सक्रिय झालेत। MSRDCचे CEO रणजित हांडे यांनी हा नकाशा आमचाच असल्याचं सांगितलंय। मग सध्या हा नकाशा सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असल्यानं अनेक ब्रोकर या परिसरामध्ये जमिनीचे व्यवहार करण्यासाठी सक्रिय झालेले पाहायला मिळतात। कोणत्याही महामार्गाचा नकाशा जर तयार करायचा असेल तर त्यासाठी एक एजन्सी नेमली जाते, त्यामुळे साहजिकच हा नकाशा एजन्सीकडे असतो। नकाशा तयार झाल्यावरती तो सदरील विभागाकडे पाठवला जातो, त्यामुळे नॅशनल हायवे विभागाकडे हा नकाशा जातो। MSRDC या विभागाकडे देखील हा नकाशा जमा केला जातो। छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नवीन महामार्गाचा नकाशा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, त्यामुळे चर्चेला मोठं उधाण आलंय। पुणे ते छत्रपती संभाजीनगर या 2 शहरांमध्ये महामार्ग तयार होणार आहे। 3 टप्प्यात याचं काम पूर्ण होणार आहे। पहिल्या टप्प्यासाठी निविदा निघालेली आहे। हा महामार्ग पूर्ण झाल्यावरती पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर केवळ 3 तासात पूर्ण होईल। सध्या या मार्गावरती 8 ते 10 तासांचा वेळ लागतो। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने पुणे ते संभाजीनगर हा जो रोड होणार आहे याचा महामार्गाचा नकाशा आधीच व्हायरल झाल्यामुळे फुटल्यामुळे धनदांडग्यांकडून अगदी कवडी मोल दरामध्ये सर्वसामान्यांच्या जमिनी त्या रस्त्यालगतच्या खरेदी केल्या जात आहेत आणि यामध्ये त्यांना फायदा होणार आहे ज्या लोकांकडे हा नकाशा आहे, परंतु सर्वसामान्य लोकांचं मात्र नुकसान होणार आहे। यावरती सरकारनं लक्ष घालावं हीच मागणी सर्वसामान्यांकडून केली जाते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।